चहा पाजल्याबद्दल केला भावाचा सत्कार। आज होता मंडळाचा भंडारा, मग काय घेतलं देवीचं नाव आणि लागलो भांडे धुवायली। इकडे बायाचं लसूण सोलायचं काम सुरू होतं। फक्त मोबाईल घेऊन उभं राहिलो तर सगळ्याच बाया डोक्यावर पदर घेऊन रेडी। हीच तर खरी संस्कृती आहे गावाकडची। इकडे मस्त डाळ शिजवायला टाकून दिली आणि मिरची भाजीचं सामान रेडी करून ठेवलं। त्यानंतर आम्हाला होता बाईच्या घरी चहा। मग काय चहा म्हणल्यावर एकदम शिस्तीत बाईच्या घरी, आणि एवढे पोरं सोबत आहे म्हटल्यावर येडे चाळी करणार नाही असे कधी होईल का? मस्त चहा पाजला म्हणून भाऊचा सत्कार केला, त्यात ह्या दोघायचं सुरू। त्यानंतर आम्ही आलो परत, भाजी करणं सुरूच होती। तुम्हाला तर माहितीये भंडाऱ्याची भाजी म्हटल्यावर टॉपचा विषय। पहिलेच कामं करून करून भुका लागेल आणि त्यात भाजीचा वास, असं वाटत होतं आताच जेवण करून घ्या। त्यानंतर तुमच्या भावाच्या घरच्याने इडा पिडा टळू दे असं काहीतरी केलं होतं। होमाचं दर्शन घेतलं आणि देवीचं दर्शन घेतलं आणि निवद घेऊन निघालो आमच्या गावाची कुलदैवत रेणुका माता मंदिरावर। मंदिराची चाबी आमच्या जवळ नव्हती, त्यामुळे निवद बाहेरूनच दाखवून घेतला आणि दर्शन घेऊन निघालो। घरी आल्यावर मंडळाच्या देवीजवळ पण निवद दाखवून घेतला आणि पंक्ती बसवायला सुरुवात केली। सगळ्याच जेवण वगैरे झाल्यावर भांडे घासून घेतली आणि जिथून आणले होते ना तिथं जमा करून दिले। त्यानंतर रात्रीचे खेळ अशा प्रकारचे होते, प्लेटीत पीठ आणि त्यात पैसे। ते पैसे ना हात लावता काढणं होते। मग कशाचे ऐकते पोरं, पायापासून तर डोक्यापर्यंत भरोस तर आहे गई नाही। त्यानंतर भरपूर कार्यक्रम झाले होते। व्हिडिओ आवडला असेल तर फॉलो आणि लाईक नक्की करा।